मग त्यानंतर कांद्याचे रेट पण हाय झाले आणि आम्ही गोडाऊन केलं. गोडाऊन मध्ये स्टॉक भरपूर राहिला आणि विषय काय झाला, कांदे सडायला लागले. मग आम्ही काय केलं, विषय एक्झॅक्ट डेट नका सांगू, फक्त मंथ आणि इयर सांगा. मंथ 03 मार्च 2003. मार्च 2003 मध्ये एज काय तुझं आता? 20. तो माणूस आम्हाला एवढं भारी बोलला. तो काय बोलला असं माहिती का, तुम्ही 36 नाही मला 40 न द्या, फक्त मला क्वालिटी हीच पाहिजे. त्यांच्या जेव्हा पण नाही का रोहित दादा पुण्यामध्ये वगैरे येतात तर सोबत कंटिन्यू प्रत्येक असतो. जर तुम्ही तुमच्या खाली 1-2 मुलं आहेत फक्त, तुम्ही एका दुकानावर बसलेत, ज्या दिवशी तुम्ही त्या दुकानात गेले नाही त्या दिवशी ते दुकान बंद राहिलं तर तो बिझनेस नाहीये मित्रांनो. तुम्ही फक्त स्वतःला नोकरी दिली आहे हे क्लिअर करा पहिले. मला एक्सपिरियन्स झाला ते मी सांगितला. आणि हे जे पॉडकास्ट जेवढे जण बघतात तेवढे जण एकच सल्ला देऊ शकतो, बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे तर बिझनेसच करा. आणि नोकरीमध्ये असं काही अदर ऍक्टिव्हिटी, डान्सिंग झालं, ऍक्टर. बिहारचे पण एवढे भारी, आपण म्हणतो बिहारचे एवढे प्रोफेशनल. रोल्स, कॅमेरा, साऊंड, ऍक्शन. एकदम फ्री हो, काय नाही झालं, रेकॉर्डिंग चालू झाली एकदम. आता सगळ्यात पहिले तर वेलकम प्रतीक दादा. धन्यवाद. अभिषेक राजे पोळच्या पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू. खूप दिवसापासून बोलवणं चालू आहे, तसं 2-3 दिवस झाले, टंगळमंगळ चालू आहे वरी खाली. तर सगळ्यात पहिले मी इंट्रोडक्शन देतो. यांचं नाव आहे प्रतीक दादा घाटोळ. रयत सेवा मधले सगळ्यात जुने आणि पाथरीमध्ये सगळ्यात पहिले मित्र. खूप वर्ष झाले ना आपण भेटलो. जेव्हा मी 11वीला होतो, 11वी वारीला, तेव्हापासून एवढे क्लोज नव्हतो तेव्हा, पण आमचं थोडं बोलणं बिलणं चालू होतं. आज एकदम फॅमिली रिलेशन आहेत. एक वॉटर प्लांटचं तुमचं उद्घाटन झालं जारचं, त्याला पण तुम्हाला खूप खूप अभिनंदन. तुम्ही असं शाय वगैरे होत नाहीयेत ना? नाही, काही विषय नाही. इंट्रोडक्शन द्या तुमचं. माझं नाव प्रतीक प्रकाश घाटोळ. मी सध्या BBA करतो आणि सध्या इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कॉलेजला आहे. माझं पार्ट टाइम आम्ही एक स्टार्टअप केले पुण्यामध्ये, गोल्डन ट्रेडिंग कंपनी. त्यामध्ये एक कंपनी सोबत टायअप करून आम्ही एक आटा आणि बेसन सप्लाय करतो होलसेलमध्ये. हॉटेल, मोठाले हॉस्टेल्स वगैरे त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट होलसेलमध्ये. तुमचा अजून एक होता ना बिझनेस कांद्याच्या वगैरे केलता. पहिले स्टार्टअप 1 नंबर कांद्याचं होतं, नंतर आता हे आटा बेसन मध्ये होते. कारण की बिझनेस मध्ये पुण्यासारख्या ठिकाणी खरंच अवघड आहे माहिती का, आपल्या इकडून जाऊन सगळं स्टार्टअप वगैरे. आणि मेन म्हणजे आम्हाला तिथं बॅकअप मॅन पॉवर भरपूर होती, मॅन पॉवर. आणि आम्हाला कांद्याच्या बिझनेस मध्ये एवढं कळालं, मार्केटिंग आणि पुण्यातले लोकांना काय पाहिजे. आणि त्यांना प्राइसिंग मॅटर नाही करत पुण्यात, क्वालिटी मॅटर करते सगळ्यात मेन. तुम्ही प्राइस, आम्हाला स्टार्टिंगला कांद्याचं कसं झालं विषय, आम्ही चालू केलं. आम्ही पहिले ट्रॅव्हल्सनं कांदे घ्यायचो. ट्रॅव्हल्सनं पहिले गोडाऊन वगैरे, तुम्ही गावाकडून? हा, गावाकडून. गोडाऊन वगैरे काय नव्हतं. मग पहिले ते झालं विषय सगळा. रोज सकाळी आज तुझी ड्युटी, ट्रॅव्हल्स आली 6 वाजता कांदे उचलायचे. नाही, रात्री 2ला ट्रॅव्हल्स यायची. अरे कुठून आणायचे कांदे, इम्पोर्ट कुठून करायचं? घोडेगाव. ते झालं. मग रात्री 2ला कांदे वगैरे, लगेच डिलिव्हरी रात्रीच. रात्री सगळी डिलिव्हरी. आणि हॉटेल फिक्स होते आमचे 6. मग त्यानंतर कांद्याचे रेट पण हाय झाले आणि आम्ही गोडाऊन केलं. गोडाऊन मध्ये स्टॉक भरपूर राहिला आणि विषय काय झाला, कांदे सडायला लागले. मग आम्ही काय केलं, विषय थोडाफार लॉस हे झालं समजा, पण नंतर स्टॉप केला. मग नंतर ट्रेडिंग कंपनी चालू करायचा विचार केला. मग आता याच्यामध्ये उतरले तुम्ही? आटा वगैरे, आटा बेसन. जोपर्यंत नाही का तुम्ही बिझनेस मध्ये उतरणार नाही तोपर्यंत एक्सपिरियन्स बिलकुल नाही भेटत. काही का असं ना, तुम्ही फक्त बिझनेस मध्ये उतरा, ऑटोमॅटिकली नवीन रस्ते भेटत जातात, नवीन अनुभव भेटत जातात. आता कांद्यामुळे तुम्ही नाही का आटा जास्त बेटर करू शकतात. ज्या चुका कांद्यामध्ये नाही केल्या त्या तुम्ही आटा करणार नाही. एक्झॅक्टली. खूप छान प्रकारे म्हणजे पोरं. तुमचं एकदा डेट ऑफ बर्थ म्हणजे एक्झॅक्ट डेट नका सांगू, फक्त मंथ आणि इयर सांगा. मंथ 03 मार्च 2003. मार्च 2003 मध्ये एज काय तुझं आता? 20. म्हणजे आजकालचे जेवढे पण यंगस्टर्स वगैरे आहेत ना, मला खूप एकदम प्राऊड फील होतं. स्पेशली माझ्यासोबतचे जेवढे पण मित्र आहेत ते बिझनेस मध्ये नाही का उतरतायत, नवीन काहीतरी ट्राय करतात. आज ऍट एज ऑफ 20 त्यांनी ऑलरेडी दुसऱ्या बिझनेस मध्ये ते उतरलेले, त्यांनी पहिला अनुभव पण घेतलेला आहे. आणि थर्ड आता जस्ट प्लांट ओपनिंग 2-3 दिवस झाले समजा. ते पण खूप छान वाटलं एकदम प्लांट. त्याच्यामध्ये पण नाही का दादांचे पुढे खूप फ्युचर प्लान्स आहेत मोठे. नंतर हे सेवा का बंदा वायदा. तर आजचा टॉपिक आहे आपला की बिझनेस अँड पॉलिटिक्स इन यंगस्टर्स. बाय द वे अजून एक इंट्रोडक्शन दादाबद्दल देण्यात इच्छुक आहे.
प्रतीक दादा जे ओळखत नाहीत, प्रतीक दादा इंस्टाग्राम प्रोफाईल चेक करू शकतो. प्रतीक घाटुळ इंस्टाग्राम आयडी दादांची. रोहित दादांसोबत खूप क्लोज आहेत. त्यांच्या जेव्हा पण नाही का रोहित दादा पुण्यामध्ये वगैरे येतात तर सोबत कंटिन्यू प्रतीक वगैरे असतो. मध्ये आता दौरा झाला होता त्यासोबत पण. तर हा पॉडकास्ट पॉलिटिक्स बद्दल नाहीये. पॉलिटिक्सचं बॅकग्राऊंड दादांचं सगळे ओळखतात प्रतीकला त्याचा काही विषय नाहीये. पण हा स्पेशल पॉडकास्ट आहे बिझनेस बद्दल. तर तुम्हाला काय वाटतं बिझनेस इन यंगस्टर्स, आजकालची जेवढी पण नवीन पिढी आहे जी कॉलेज झाली, ज्यांना आय थिंक आता तर 10वी 11वी नंतर पण नाही का मुलांना बाई धंदा काय नोकरी वगैरे करणे काहीच नाही म्हणते कोणी पण. काय मेन गोष्ट ही आहे की ते ना एकदा छोटं स्टार्टअप करायला पाहिजे स्टार्टिंगला. आणि 99% मधले 70% पोराला वाटतं की बिझनेस करा. 70% मधले लयतले 20% पोरं बिझनेस मध्ये होतात शेवट. कारण की ते 50% जे असतात ना मधातले त्यांना तो सिरियसनेसच माहित नाही. एक्झॅक्टली. आणि फक्त पैसा बिसा दिसला म्हणजे धंदा करा. आणि विषय कसा आहे माहिती का, त्यांना काय वाटतं अरे ह्यानं बिझनेस स्टार्ट केलाय, ह्याला महिन्याला प्रॉफिट व्हायला 1 लाख रुपये, मग आपल्याला पण होईल. तो माणूस काय स्ट्रगल करतो ह्याला माहित नसतं ना. बरोबर. आणि विषय कसा आहे, त्याला पण वाटतं की आपण स्टार्ट केला, त्यानं स्टार्ट केला. आणि पहिला एक तर बिझनेस स्टार्ट केला ना, आपल्यामध्ये कॅपॅसिटी पाहिजे 1-6 महिने वर्ष आपण घरातून हँडल केला पाहिजे. बरोबर. एकदमच इन्कम स्टार्ट होत नाही. कोणताच बिझनेस एकदम ग्रो होत नाही. बरोबर. कारण ते स्टेप बाय स्टेप चालतं ते प्रत्येक गोष्ट. आणि विषय म्हणजे राहिला नवीन बिझनेस, आता भरपूर जण स्टार्टअप करतात. स्टार्टअप करण्यामध्ये चुकतं काय, त्यांचं एक्सपेन्सेस जास्त ठेवतात. ते एक्सपेन्सेस जेवढे कमी करता येतील तेवढे करायचे. आणि आता आम्ही पण काय करायचो, आम्ही कांद्याचं केलं तर आम्हीच पोते वगैरे उचलायचो. म्हणजे असं काही नव्हतं की हे. आणि आता पण आपण लोक पाटील मध्ये पण नाही जातात यार. मी पाटील आहे भाई, माझं काम नाहीये. मी बघितलंय, ऍक्च्युअली बघितलंय मी. पप्पाने मला तात्या लहानपणापासून सांगितलेलं भाई गाडी आमच्या घरी आज पण नाही का तात्या गाडी घरी धुतात. म्हणजे असं नाही म्हणते मी पाटील्स वगैरे, पण सो कॉल जे पाटील असतात ना ते बोलतात की यार हे माझं काम नाही. खुर्ची इथून उचले, समजा कस्टमर आला कोण, हे मी पाटील आहे भाई, मी नाही उचलत. तर तसं आजकालच्या पोरांमध्ये एवढं नाहीये. पण जे माझ्यापेक्षा 2-4 वर्षांनी मोठे मुलं आहेत ना त्यांच्यामध्ये खूप क्रेज होता तो पाटीलचा. आजकाल एवढं हे नाही करत आहे. आपल्या इकडे विषय काय, पश्चिम महाराष्ट्रातला विषय सांगतो. पश्चिम महाराष्ट्र माझी बारामती साईड, ही साईड, पुणे साईड, 2 साईड लय मित्र आहेत. ते मित्र कॉलेज करतात, बिझनेस त्यांचे स्टार्टअप इथेनॉल वगैरे चांगल्या. आणि ते स्वतः गडी जर नसला शेतात तो स्वतः ते ऊसाचे दारे वगैरे जातात. मग तू विचार कर त्यांना काही गरज आहे का. आणि सगळे तिथलचे रॉयल ते म्हणतात माणूस आपल्या जर कामाला जर लाजलं ना तर संपला बिझनेस. आणि पुण्यातल्या प्रॉपरच्या पोराची खासियत त्यांचं कसं असतं, त्यानं जर एखादं कॅफे चालू केलं ते लाजत नाहीत, सर्व्हिस वगैरे सगळं घेतात. आणि आपल्या इकडचंच असू दे, आपण एखादं मी जरी असलो, मी जर पुण्यात नसतो गेलो मी पण तेच केलं असतं की इथं एक शॉप वगैरे टाकून बसलो असतो, चल हे दे चल ते दे. पण आता नाही खरंच, कारण पुण्याला गेल्यानंतर नाही असं कोणा टॉन्ट वगैरे वाटू नये, बाकी काय नाही. एक सांगायलो रे जोक सपाट पहिल्यापासून. म्हणजे आमचे पाथरी म्हणून मत नाही मी, आमच्या इकडच्या एरिया मेट्रो सिटीज पेक्षा 8 ते 10 वर्षांनी मागं चालताय. म्हणजे जो ट्रेन मुंबई पुणे किंवा मेट्रो सिटीज मध्ये तो आमच्या इथं यायला 8-10 वर्ष जातात. तर पुण्यातले साईडचे जे मुलं झाले, पुणे झाले, कोणते पण मोठे मोठे, कोल्हापूर साईड पण खूप डेव्हलप आहे कोल्हापूर पण. तर तिथल्या मुलांना नाही का कळाली की अहमियत धंदा, आणि खरंच सोपं नाही धंदा. म्हणजे उगा आपण नाही का वडिलाकडे पैसे घेतले 10 लाख टाकले. एक फ्रेंड आहे माझं, मी नाव नाही घेणार, आपला कॅमेरा फोटो शूट वगैरे, तो असं गाडी घेतली गाडी विकली, लगेच दुसरी घेतली, मोबाईल घेतला विकले. आता रिसेंटली कॅमेरे घेतले त्यांनी 2-3 लाखाचे, म्हणे फोटोग्राफी करतो म्हणे. तर करायला पाहिजे, ऑल द बेस्ट. म्हणजे गॉड ब्लेस हिम, खूप छान करायला पाहिजे, करतो पण छान. फक्त कन्सिस्टंट राहावा एवढंच म्हणायचं मला. तुम्ही चल बिचल नका येऊ की यार पैसा नाही दिसला की प्रॉफिट लगेच दिसत नाही यार. मी आता एवढे नाही म्हणलं तरी हे जे सेटअप आहे आज आम्ही इथं शूट करतोय, हे माझा अपकमिंग प्रोजेक्ट आहे. माझं पूर्ण रेडी झाले, काम वगैरे रेडी झाले. एकदा वाईड अँगल मध्ये शूट करा सगळं, याच्यावरती क्लिप टाका, म्हणजे तुम्ही वाटणार पण नाही सेटअप कुठं शूट होत आहे. हे एकदम मस्त निवांत, AC-BC लागलेली, एकदम साऊंड सिस्टीम वगैरे, होम थिएटर फुल एकदम रेडी आहे प्रोजेक्ट. पाथरीमधून तुम्ही बघत असाल पेसावते रेस्टॉरंट.
जुगाड़ दिखाए का जुगाड़ उनको, ये जुगाड़ है भाई क्या है मेरा का, मतलब स्ट्रगल है भाई, हमारे लाइफ में भी स्ट्रगल ऐसा नहीं, लेकिन अपन क्या कर सकते। तो पाथरी में नई ओपनिंग होने वाली अपनी फेब्रुआरी में स्टार्ट होगा शायद, फ्रेंचाइजी बेस्ड मॉडल है, रॉयल्टी ली वाली है। फिर साउथ है चिकन, जो KFC वगैरे रहेगा, फ्राइड चिकन जो आहे आपने देखे वाला तुम्ही जे बघितलं फ्राईड चिकन, तर सेम बिझनेस मॉडेल हा प्लस आहे, बाहेरच्या फ्रेंचची कंपनी आहे। तर जेव्हा ओपनिंग होईल नक्कीच तुम्हाला सगळ्यांना कळून जाईल, और नक्की या एकदा विजिट द्या, आणि बजेट फ्रेंडली म्हणजे एकदम एक्सपेन्सिव्ह नाहीये, आवडेल तुम्हाला, खूप छान आहे। तो हे पूर्ण टॉपिक बाजूलाच राहिला, दादा इथं आपले गेस्ट आहे। तर अजून एक गोष्ट नाही का मला दादांबद्दल सांगायची राहिली, की मी जेव्हा पण तुम्हाला बघतो तुम्ही कुठं नाही का असं असतात ना की ट्राय करत समजा 1-2-3 वर्षात तुम्ही शेअर मार्केट ट्रेडिंग पण करायचे, ट्रेड आज पण लॉंग टर्म शेअर्स आहेत तुमच्याकडे घेतले, हा स्टॉक घेतलेले आहेत। आणि मला अजून एक गोष्ट माहिती तुम्ही ते धान्य असतात ना आडत, हा ट्रेडिंग म्हणजे धान्याची काय असतं ते सोयाबीन वगैरे घ्यायचं विकायचं वगैरे, हा ते पण करता। काय एक छोटासा एक्सपिरियन्स तुमचा त्याचा? सोयाबीन ह्याच्यात कसं बिझनेस आहे, हा एक सीझन आहे, म्हणजे माल जो ज्या टायमाला येतो, आणि बेस्ट काय माहिती का, त्या बिझनेसमध्ये पण जास्त हे नाही ठेवायची अपेक्षा, कारण की मार्केट वर खाली होतं। कारण की ह्या वेळेस कसा झाला विषय, 4-4.5 हजार रुपये सोयाबीन घेतलं आणि लास्ट 6.5 पर्यंत गेलं। तर ज्या टायमाला ज्या लोक, आता मी स्टोअर केलेलं आहे, माझ्या गाड्या स्टोअर मी तर 1 वर्ष होल्डला ठेवला आता, कारण की मी मित्र आहे माझा जळगावचा, त्याची ऑइलची हे मी त्याच्यासोबत 5.5 हजारांनी टाईप केलेलं आहे। जाणार तर आहेच आपलं टाईप झालेलं आहे, त्यानं कॉल करायचा, आपण गाडी पाठवून द्यायची ते। आणि मी एक शिकलो, कारण की 2 वर्ष पहिले लय पळापळ व्हायची। आता एक कळालं मला, सोयाबीन वगैरे घ्यायची म्हणलं ना, स्टॉक घ्यायचा एक कंपनीसोबत, आपण ऍग्रीमेंट करायचं एवढ्या महिन्याचं, भले की आपल्याला मार्केटपेक्षा 1000 रुपयांनी कमी भेटणार, 1000 फिक्स रेट, कारण की इन्व्हेस्टमेंट राहते आपली, आणि आपल्याला लय अपेक्षा पण नाही आपली, कारण की जर 3 कंपन्या भेटल्या आणि समजा आपलं स्टोअर सोयाबीन असलं 50 लाखाचं, तर आपल्याला चांगलं आहे ना, फिक्स जाईल ना, इकून आपण शेतकऱ्याकडून डायरेक्ट उचलायचं, मार्केटला काय चालू आहे 4000, आपण 4.5 न उचलायचं, कंपनीला 5.5 न द्यायचं, शेतकऱ्याचा फायदा हे फायदा दोन्ही पण होऊन जातं। जास्त ग्रीडी मध्ये नाही जायचं, लालूच पण नाही ठेवायचं असतं, एक फिक्स ठेवायचं आपल्या डोक्यामध्ये, मला एवढं याच्या मागे एवढं कमवायचंय, आणि तेवढी मार्जिन ठेवून विकून टाकायचं, आणि डायरेक्ट ऍग्रीमेंट करायचं, हा सर तुम्हाला ज्यावेळेस गाडी लागेल त्यावेळेस कॉल करा, तुमच्याकडे गाडी अवेलेबल। आता माझं कसं आहे, 3 महिन्याचा माझ्याकडे स्टॉक आहे, ते मला काय म्हणले, सर मला ह्या म्हणजे ते म्हणले मला जून पासून लागणार आहे, जून जुलै ऑगस्ट, म्हणलं चालतंय सर, तुम्ही मला जूनला फोन लावा, जून मध्ये 31 मे तुम्ही मला हे करा, मी तुम्हाला 1 जूनला गाडी तिथंच देतो। ते म्हणले चालतंय सर, मी तसं ऍग्रीमेंट करून घेतलं, कारण की उद्या चलून जर पार्टी चेंज झाली त्याच्यामुळं ऍग्रीमेंट करून घेतलं, सेफ साईड। खूप गोष्टी म्हणजे इतक्या कमी वयामध्ये मी जेवढे अनुभव न घेतले तेवढे नाही का दादांनी घेतले अनुभव, नाही एक्सपिरियन्स माणसानं घ्यायलाच पाहिजे। कधीपासून करताय समजा तुम्ही, असं कोणचं वय तुमचं, तुम्ही म्हणजे एकदम सगळ्यात पहिले पैशाची वार चालू केलता, जसं मी तुमच्या पप्पांना ओळखतो, एकदम भारी प्रकाश काका स्वभाव, म्हणजे खूप मानतात दादांना। नाही पप्पा सगळ्यात जास्त सपोर्टिव्ह, पप्पा म्हणतात काही पण कर, पप्पाचं काहीच नसतं, फक्त म्हणतात काय लागते ते सांग, बाकी काय मला ते विचारत पण नाहीत, किती आले काय विचारत पण नाहीत। त्या दिवशी आम्ही नाही का आपले आलापच्या आउटलेट समोर नाही का काका भेटले मला, गप्पा मारत थांबलो, मग तुझा टॉपिक निघाला तो ऑब्विसली दरवेळेस सारखा, काय चाललंय काय नाही दादांचं वगैरे असं चालू मग काय करायचं म्हण नाही का प्रत्येकला पुढे काय करायचं, मग मी म्हणलं आहेत त्याचे काय प्लॅन्स वगैरे, नंतर म्हणजे मी त्याला खूप म्हणलं तुला काय लागले बिगले पैशाचे वगैरे, आजपर्यंत पैसे घेत नाही म्हणे तो माझ्याकडून, पण व्यवहार करतो म्हणे, त्याला पैसे कुठून येतात, मी म्हणलं काका त्याकडे लय जाम दाबून या पैसा भाई दिख रहा है ऐसा 20 साल का बच्चा है, फोन कुठे तुझा, फोन दाखव इकडे, फोन कुठे तुझा, खुद के पैसे लिए वाले भाई, मतलब पुरे आईश करतो आपण, पण बापाजीवर नाही करत भाई, स्वतः त्याच्यावरच करतो, कारण की स्वतःच्या जो मी आता मोबाईल घेताना मला पप्पा म्हणू लागले, मला म्हणले मी 15 लॉन्च झालता, पप्पा म्हणले घे 15, मी देतो म्हणले 1 लाख रुपये, म्हणलं बरं चालते म्हणलं, पहिले काहीच नाही बोललो, मग मी पप्पाला सांगितलंच नाही, डायरेक्ट
सेल चालू होता, मोबाईल घेतला मी. पप्पाला नंतर मोबाईल आल्यानंतर फोन लावला, पप्पा मोबाईल घेतला. म्हणले कोण? अरे 15 घ्यायचा म्हणे, पैसे नाही म्हणलो, मी घेतला म्हणलो. नाही मदत असते कारण की जे आपण वैयक्तिक घेतलं ते खरंच एक्सपिरियन्सच वेगळा. आने वाले पॉडकास्ट में आप देखोगे सब लोग हाय माझे पण प्लान थोडंसं एक गिफ्ट करायचं पप्पाला, एक गोष्ट आएगा, उसका भी ब्लॉग आएगा. मग भारी वाटतं. पण आता जी पप्पाला गिफ्ट करण्यात मी पण गिफ्ट करतो ना, म्हणजे जे नाही मला ते नाही म्हणायचं की पप्पाला गिफ्ट करतोय, पण आपल्या पैशावर आपण जर गिफ्ट करतोय ना ते एक वेगळं. असं ते जसं माझ्या फर्स्ट जेवढं पण आता मी जे कमवायला लागलोय त्यानुसार नाही का, हे माझं सगळ्यात एक्सपेन्सिव्ह गिफ्ट असं आतापर्यंत कोणाला पण जगामध्ये हाय. आणि सेल्फ गिफ्ट तर मी स्वतःला करत असतो. मग खर्च भाई माझे एवढं खर्च झाले 2023 मध्ये. मग खर्च किती व्हावा, किती आकडा एकदम बीप करून टाकले. 2023 मध्ये एवढी शॉपिंग केली भाई मी, लय दाबून शॉपिंग केली. एक म्हणजे एक तुम्हाला विचारायचं तुम्हाला की जेव्हा तुम्ही नाही का पुण्यासारख्या सिटीज मध्ये येतात तर बाकी नॉर्मल मुलांनी समजत मी मला हाय सवय, पण बाकी जे XYZ एखादा मुलगा असेल जो पाथरीमधून किंवा पाथरीसारखा एक छोटं पण नाही म्हणता पण एक टाउन पासून जेव्हा तो मोठ्या सिटीमध्ये जातो तर जे नवीन जे व्यवसायवाले असतात की ते कसं करतात की डील घेण्यासाठी कोणत्या पण लेवल पर्यंत पडतात ते. मी म्हणजे हा अनुभव मला पण स्टार्टिंग मध्ये की तेव्हा माणूस लक्ष देत नाही एवढ्याला ते एवढ्याला, पण मला भेटायला पाहिजे कारण नवीन माणूस काम वगैरे चालू करतो. पण तुम्हाला काय वाटतं की काय कॉन्फिडन्स पाहिजे बोलताना, ते कम्युनिकेशन स्किल्स काय पाहिजेत, आणि सगळ्यात मेन म्हणजे ठीक आहे तुम्ही ह्या दोन गोष्टी सांगा. सगळ्यात मेन गोष्ट सांगतो. आम्ही पहिले ग्रुप डिवाइड केले. ह्या एरियात हे वाकडला 2 जण, पिंपरीला 2, असे ग्रुप डिवायडेशन केले. आम्ही होतो टोटल 6 जण, 3 ग्रुप झाले आमचे. आणि आमचे हॉटेल पहिले कांद्याचा बिझनेस सांगतो. आमचे राहुल दादा एक ओळखीचे होते, त्यांची ढवारा हॉटेल आणि क्लब पण आहे. तर मग ते म्हणले, मग ते ना आम्हाला खूप मदत केली बरं, ह्या हॉटेलला जा त्या हॉटेल. ते स्वतःहून कॉल करायचे की तुम्ही, त्यांना भारी वाटत, ते लातूरचे होते आणि त्यानं पुण्यात जाऊन एवढं मोठं साम्राज्य उभा केलं. तर ते आम्हाला फुल मग ते आम्हाला सांगायचे ह्या हॉटेल त्या हॉटेल. इमानदार आहेत. पहिले आम्ही ज्यावेळेस जायचो ना बोलायला आमची फाटायची फुल, कारण की नाही फर्स्ट एक्सपिरियन्स खरंच म्हणजे ज्यावेळेस मी तर वैयक्तिक सांगतो पर्सनली, ज्यावेळेस 2-3 हॉटेलला बोललो, 4थ्या हॉटेलला एवढं भारी प्रेझेंटेशन दिलं की तो हॉटेलवाला डायरेक्ट नंबर वगैरे, सर या बसा, म्हणजे एवढं खूप इम्पॉर्टंट आहे कम्युनिकेशन सगळ्यात. आणि कॉन्फिडन्स, तुम्ही डोळ्यात पुढच्याला बोलायचं आणि बोलताना अडकायचं नाही. आपण अडकलं ना गेलं, मग ते तिथं तो ओनर काय समजतो, हे काय नाही असेच आहे. माझा अनुभव सांगतो मी, जर तुम्ही एखादी डील क्रॅक करताय तर सगळ्यात मेन गोष्ट एक लक्षात ठेवायची, आपण काय चोरी विरी केलेली नाहीये. आपण व्यवसाय करतोय आणि पुढचा व्यक्ती पण व्यवसाय करतोय, त्याला पण 2 पैसे प्रॉफिटची बघतो तो, आणि आपल्याला पण 2 पैसे प्रॉफिटचे बघावं लागतात. तर एखादा पुढचा व्यक्ती तुम्ही पहिले डोक्यात ठेवून जा की मला फॉर एक्झाम्पल मी एखाद्या हॉटेलला नाही का पनीर, आता माझ्या मार्केटमध्ये पनीर आहे 360 रुपये किलो आलापचं आपलं, मला एखाद्या हॉटेलमध्ये जायचं, मला 320च्या खाली मला सोडायचं नाही पनीर. तर माझ्या डोक्यात मेंटॅलिटी फिक्स पाहिजे, मला लास्ट प्राइस 320, कारण हॉटेलच्या बल्कमध्ये ऑर्डर असते. पण उगाच मी ते म्हणजे नवीन होतात अशा सीन की आपल्याला ते ऑर्डर पाहिजे असते, म्हणून पुढचा व्यक्ती 280, 300, 310 कितीने पण म्हणला, आपण काय म्हणतो ठीक आहे 10 रुपये जाते किलो मागं वगैरे. पण ते एकदा ती बसलेली फिक्स प्राइस असते ना, ती प्राइस बसून जाते. तुम्ही तुमचं प्रॉफिट मार्जिन करा. आणि ठीक आहे ना यार, स्टार्टिंग तुम्हाला नाही भेटणार कारण एक्सपिरियन्स नाही तुमच्याकडे, पण जसं हळूहळू एक्सपिरियन्स देईल, लोक तुमचा विश्वास ठेवतील, तुम्ही ते क्वालिटी काम देताल तर ते व्हॅल्यू पण नाही का तुम्हाला ऑब्व्हियसली भेटून जाते. आणि पुण्यासारख्या ठिकाणी मेन गोष्ट काय माहिती का, प्रोडक्ट. आता कांद्याच्या बिझनेसमध्ये कांद्यावाले एवढे यायचे, प्रत्येक हॉटेल समोर गाड्या वगैरे यायच्या. परी जे आम्ही हॉटेल फिक्स केलते ना त्यांना मेन म्हणजे क्वालिटी द्यायची होती. आणि ह्यांच्यापेक्षा आमचं कसं होतं, शेतातून आम्हाला डायरेक्ट कांदा यायचा आणि आम्हाला स्वस्त पडायचा. ह्या मार्केट, कारण की जो गुलटेकडी आणि मोशी मार्केटला जो भाव चालायचा त्याच्यापेक्षा आम्हाला 2-3 रुपयांना स्वस्तच पडायचा. मग त्यांना डायरेक्ट मार्केट रेटनं द्यायचं होतं. 1 किलो मागे जर 3 रुपये निघत असले तर काय फरकच नाही ना. बरोबर. आणि एका हॉटेलला अप्रॉक्स किती कांदा लागतो रोजचे? समजा खानावळ जर असत तर रोजचे 3-4 कट्टे म्हणजे 2 क्विंटल लागतो. आणि नॉर्मल जर असं ना हॉटेल, छोटाले पण होते आमच्याकडे, त्यांना रोज 2 दिवसाला 1
गुन्हे लागायचे. ते काय, आणि जे मेसवाले वगैरे असतात ना त्यांना 7 दिवसाला 4-5 गोणे लागायचे, ते एकदाच घ्यायचे 4-5. जे मटण खाणावं हे चिकन त्यांना जास्त लागायचा कांदा. आणि आट्याचं पण कसं, आट्यात पण मित्राची कंपनी होती गोल्डनेरा, ते म्हणला आपण चालू करू. आम्ही म्हणलं चालतंय, कंपनी घरची असल्यामुळे एवढा काही लोड नाही आला. आणि फर्स्ट टाइम मग आम्ही काय केलं, आम्ही ह्यावेळेस डोकं लावलं, म्हणलो आता गोडाऊन करायचं. पहिले फ्रंटचं केलं तर त्याला रेंट जास्त होता, म्हणलो आता जवळ करायचं आणि बॅकचं करायचं. एक रूम केली बरं गोडाऊन म्हणून, रूम चांगलीच मोठी, तिथं स्टॉक कमीत कमी 1.5 टनाच्या 2 गाड्या बसतात, म्हणजे 3 टन बसन माल. कारण की आणि ते भूमकरची होती, वाकडच्या गावाला, सगळे आपल्या ओळखीचे, त्याच्यात काही विषय नाही. मग ते पण पहिले रेंट वगैरे ओके झाला. मग आम्ही एक गाडी पहिले 1.5 टनाची मागवली. मग आम्ही फिरायला लागलो. मग आट्यात काय व्हायचं, सगळ्यात ब्रँडेड म्हणलं तर आशीर्वाद सम्राट. आशीर्वाद सम्राट आणि नवीन मार्केट खूप, म्हणजे काय आशीर्वाद तर प्रत्येक फॅमिलीत मार्केट केलं. आणि सम्राट तर हॉटेल लाईन, सम्राटचा रेट 36 रुपये. सम्राट बेसन पण आहे सम्राटचं, सगळंच आहे सम्राटचं. ऑइल पण आहे वेलिना, सम्राट ऑल प्रोडक्ट मध्ये फूडच्या. मग सगळ्याची प्राइस रेंज काढली, 2 दिवस फिरलो, सगळं झालं. मग आम्हाला जे पहिले जे कांदा घ्यायचे ते हॉटेल आमच्याकडून घेणार ते फिक्स होतं. तेवढे कस्टमर झाले आमचे, त्यांना 15 दिवसाला 1.5 टन माल लागायचा त्या 6-7 हॉटेलला. मग आम्ही घुसलो पुण्यात ते साईनाथ मिलन वगैरे नाही का, मग त्या लाईनला घुसायला मी आणि शुभम माझा मित्र आम्ही दोघं फिरायलो. सगळं विचारलं, साईनाथवाले म्हणले आम्ही दोघं वापरतो असं तसं. मग ते मिलनला आलो, मिलनचा मालक असा बाहेर बसलेला होता रिलॅक्स मध्ये, कोल्हापूरचे बरं, ते बसलेला होता. मग त्याला सांगितलं असं असं आहे तसं. तो माणूस आम्हाला एवढं भारी बोलला. तो काय बोलला असेल माहिती का, तुम्ही 36 नाही मला 40 न द्या, फक्त मला क्वालिटी हीच पाहिजे जे तुम्ही सॅम्पल घेऊन गेलतो. सर म्हणले चालतं. मग त्या माणसानं आम्हाला भरपूर कॉन्टॅक्ट दिला. ते दुसऱ्या हॉटेल, त्याला आता 7 दिवसाला 500 किलो तर एकट्याला आटा लागतो 7 दिवसाला, 5 क्विंटल. आणि त्यामुळं त्या हॉटेलला क्रॅक केल्यानंतर, आणि आम्हाला समोर दुसऱ्या हॉटेलला पण सांगायला झालं की मिलनला आमचा, मिलनचं नाव इम्पॉर्टंट आहे भाई. जेव्हा तुम्ही एखाद्या क्लायंट कडे जाताय तर तुम्ही कुठं काम केलंय ते तुम्हाला दाखवावं लागतं की भाई हे इथं आमचं काम झालेलं आहे असं. आणि त्याच्यानंतर काय झालं, आम्ही शाही भोज थाळी म्हणून लय फेमस आहे पुण्यात, आपल्या कोकणे चौकात आहे, JM रोडला आहे, त्याला पण आम्ही क्रॅक केलं. म्हणजे आम्हाला असे 2 मोठाले हॉटेल झाले की आता मग सगळीकडे कुठे गेलं ना रे हे. मग आता छोट्याले हॉटेलवाले काय विचार करतात, ते क्वालिटी वापरतात आणि त्यांचे रेट सेमच राहतात. मग ते विचार काय करतात, जाऊ दे आपण पण घ्यावं, मग असं होतं. आणि त्यांच्यामुळे आमची मार्केटिंग लय बेस्ट होती. आणि कम्युनिकेशन बोलायला गेलं, दोनच हॉटेलची नावं सांगायचे, हा चालते म्हणते, सॅम्पल टाका म्हणतात, बस एवढंच काही नाही. इथं पण प्राइसिंगचा काहीच विषय येत नाही. खूप प्राऊड पण फील होतात. आम्ही म्हणतो ना, हॉटेल पूजा, वैभव पॅलेस, ग्रीन फॉरेस्ट आलाप जातं. हे वैभव पॅलेस आणि पूजा तर पाथरीमध्ये टॉप रेस्टॉरंट आहे. आणि सिटी हे फॉरेस्ट काय ग्रीन फॉरेस्ट मानवड सगळ्यात टॉप आहे. तर जेव्हा तुम्ही टॉपच डायरेक्ट डील क्रॅक करतात ना, मग खालचे ऑटोमॅटिक घेऊन जातात. आणि आमच्याकडे एवढे सारे आमच्याकडे कस्टमर, म्हणजे हॉटलाईन वगैरे, आम्ही सगळ्यांचं नाव नाही घेत, आम्हाला माहिती आहे भाई हे 3 नाव घेतले म्हणजे सगळंच मार्केट घेऊन गेलं. खूप मुलांना वाटतं की यार आम्ही छोटे, आमच्याकडून कोण घेणार, काय मी तही नाही, तसं काही नसतं. आपल्या मेन कम्युनिकेशन आणि तुमचा ड्रेस कोड सगळ्यात मेन मॅटर करतो. पर्सनॅलिटी मॅटर्स. जर तुम्ही, एक सिम्पल लॉजिक आहे, जर तुम्ही चांगले, आम्ही ड्रेस कोड वगैरे एकदम प्रॉपर टाईट, तर त्यांना पण वाटतं खूप छान आहे याचं. तुम्हाला ऑटोमॅटिक मध्ये नाही का पुण्याचे फोटो देतील, एकदम टाईट राहतात दादा. नाही, पुण्यासारख्या ठिकाणी तसंच राहणं गरजेचं आहे, कारण की मध्ये फिरतात भाई. कारण की विषय कसा आहे, त्यांना हॉटेलवाल्याला पण वाटलं पाहिजे की हे तिथले वर्कर नाहीत, ओनरच वाटलं पाहिजे का, तर राहणीमान आणि कम्युनिकेशन. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणलं, तुम्ही किती समजून सांगू शकता त्या मालकाला तुमच्या प्रोडक्ट. इथं मी थोडं नाही का तुम्हाला नाही का हे करण थोडंसं
की मी माझा एक्सपिरियन्स सांगतो. समजा हे बरोबर आहे, ऍज अ ओनर तुम्ही जायला पाहिजे, कारण ती डील तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. पण मी एक गोष्ट ऑब्झर्व केली, मी समजा जर मिलनच्या मालकाकडे गेलो, मिलनच्या मालकाला माहित नाही अभिषेक राजेपोळ कोण आहे आणि मला माहित नाही तो मिलनचा मालक कोण आहे, बरोबर आहे. आपण जे इमेज दाखवतो पुढच्याला ती इमेज ते बघणार. तर जेवढं तेवढं नाही का, जर तुमची छोटी टीम असेल तर ट्राय करा दरवेळेस नाही का वेगवेगळ्या नंबरवरून नवीन माणूस बोलायचं. ही गोष्ट मला हैदराबादमधून एक कळाली. LTS नावाची कंपनी आहे. आता आमच्या रयस स्कूलची मुलं आम्हाला हैदराबाद ट्रिपला न्यायचे होते, तर त्या टीममध्ये 2-3च होते समजा. पण एक जण बोलला ओके मी नाही का आमच्या मोठ्या ऑथॉरिटी नाही का तुम्हाला हे करतो. लगेच एक 5 मिनिटांनी परत फोन आला, हॅलो सर तुम्ही आमच्या कंपनीवर फोन केला होता वगैरे. ते 2-3 माणसाच आहेत, घुमत आहेत, पण पुढच्याला वाटतं एकदम कंपनी खूप मोठी आहे. तसं आता ही तर समजा वेगळी गोष्ट तुम्हाला जाणच होतं समजा मेन ॲज अ मेन. पण हे जर गोष्ट पुढच्या जण, कारण फोनच्या मागं तुम्ही बोलताय काय, मग तुम्ही ओनर म्हणून बोला किंवा वर्कर म्हणून बोला, पुढच्याला काही घेणं नसतं. पण तुम्ही त्याला एकदम रिस्पेक्ट करून बोले ना, ओके मोठ्या सरांना विचारून सांगतो वगैरे, तो एक वेगळा इफेक्ट पडतो. तेवढा आहे. कारण तुम्ही जेवढं स्वतःला नाही का प्रायव्हेट ठेवताल, ते म्हणतात ना कमी बोला वगैरे, खरंच फरक पडतो. त्याने उगाच बडबड 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 चालू ना, पुढचं मग पोती ओळखून घेतो. तेवढं आहे. पण खरंच खूप छान करताय तुम्ही. एक लास्ट क्वेश्चन एकदम, तुमच्या हिशोबाने काय वाटतं की बिझनेस मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय? माझ्या एक्सपिरियन्सनुसार तर सांगतो, बिझनेसमध्ये सगळ्यात मेन म्हणजे जो व्यक्ती करायला आहे त्याला इंटरेस्ट पाहिजे. बरोबर. टाइमपाससाठी खूप जण येतात. आणि मेन गोष्ट आणखीन एक, आपण एखादं स्टार्टअप केलं, ॲज अ ओनर म्हणून सांगतो की आपण एम्प्लॉयवर भरोसा ठेवायला पाहिजे. कारण की ठेवणं खरंच गरजेचं आहे स्टार्टिंगला पण. कारण की आपण काय म्हणतो पहिले 2-4 महिने बघू कसं काय, पण नाही, त्याला पण गरज असती आणि आपल्याला पण गरज असती. थोडंसं तुम्हाला करेक्शन करतो मी, स्टार्टिंग मध्ये नाही, पूर्ण बिझनेस लाईफ मध्ये तुम्हाला टीम वरती ट्रस्ट ठेवावाच लागतो. कारण टीम एक अशी गोष्ट आहे की टीम आहे म्हणून तुम्ही आहेत. तुम्ही ओनर आहे, तुमचं डोकं आहे, तुमची विजन आहे की तुम्हाला तुमची कंपनी तुम्हाला कुठं पाहिजे. सिम्पल सॉर्टेड आहे. तुम्ही नाही का लाईफ मध्ये इकडे तिकडे बघा, तुमची आत्ता मोबाईल 2 मिनिटं पॉज करून तिकडे बघा, तुम्हाला प्रत्येक गोष्ट दिसणारी, ह्या सिमेंट पासून, या फॅन पासून, या टेबल पासून, या मॅकबुक पासून, प्रत्येक गोष्ट ही कुठं ना कुठं बनलेली आहे. हे कुठं ना कुठं प्रोडक्ट बनतंय, मॅन्युफॅक्चर होतंय, ही कुठं ना कुठं कंपनी चालतीये. ह्या जगामध्ये बिना कंपनीचं काहीच नाहीये. सो आणि प्रत्येक जागेवर टीम इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पैसा प्रत्येक गोष्ट नसते. तुमच्या हातात तुम्ही पैसा तुम्हाला किती, तुम्ही फक्त विचार करायचे मला एवढा कमवायचा आहे, तुम्ही तेवढे कमवू शकतात. पण माणसं खूप अवघड आहेत भेटणं. नाही, माणसं सगळ्यात मोठं अवघड आहे. टीम नाही भेटत भाई चांगली, जशी पाहिजे ना तशी टीम खरंच नाही भेटत. जर तुमच्याकडे माणसं असतील चांगले, जेन्युइन लॉयल माणसं, पैशासाठी तरी त्यांना सोडू नका. मेन गोष्ट एवढं आहे. कारण भाई मी माझ्या टीमला तर जाम प्रेम करतो. मी टीम को कुछ कमीच नाही होऊन देता. आपली टीम सर्वस्व आहे, माझं सर्वस्व. आणि सगळ्यात मोठा सल्ला देण्यासाठी मी सांगतो, पुण्यासारख्या ठिकाणी आपण इथून पुण्यात गेलो, पुण्यामध्ये स्टार्टअप करणं खरंच अवघड आहे माहिती का. शॉप बी करणं लय अवघड आहे. पहिले ते आपल्याला क्वेश्चन लय विचारतात. परी ज्यावेळेस आपली पुण्यामध्ये ओळख असते त्यावेळेस खूप इझी. कारण की मला लय एक्सपिरियन्स आहे. आणि मेन म्हणजे काय, ओळख पाहिजेच ना. ओळख सगळ्यात मेन आहे. आपल्याला वाटतं ह्याला कशाला बोलायचंय, नाही, तो कधी कामाला येईन काही सांगता येत नाही. कारण काम कसं हेच ओळखी. आता समजा मला नाशिकचा माझा XYZ मित्र आहे, मला नाशिकला काहीतरी कंपनीसोबत काहीतरी पार्सलचं काहीतरी विषय, तर त्याची ओळख असल्यामुळे काहीतरी मदत होऊ शकते ना. बरोबर. असा विषय राहतो. असं पण कोणी कुठं ना कुठं काम येतं. म्हणजे वाईट संबंध तरी कशाला ठेवायचे. तुम्ही चला ठीक आहे भाई, काम जेव्हा येईल तेव्हा येईल, पण वाईट संबंध पण नाही ठेवायचे. कॉन्टॅक्ट ठेवायचे कंटिन्यू. नवीन मित्र, यांच्यामध्ये गुण लय भारी तसे मित्र वगैरे खूप छान बनवतात. मेन म्हणजे माझं कॉलेजचं सांगतो, कॉलेज एवढं भारी आहे ना, कॉलेजमध्ये जवळपास 90% मुलांच्या घरी इंडस्ट्री आहे. सगळे बिझनेसमॅन आहेत. इंदिरामध्ये ना, इंदिरा. आणि 90% आणि सगळे टॉप ग्रोईंग कॉलेज आहे बाय द वे. आम्ही पुणेकर. आणि सगळ्यात मेन गोष्ट सांगतो, त्या कॉलेजची खासियत, आम्ही महाराष्ट्रातले मोजून 15 जण आहेत आमच्या बॅचचे. बाकी सगळे बाहेर. बाकी सगळे राजस्थान, गुजरात, पंजाब, चंदीगड.
आणि सगळे माहिती का बिहारचे पण एवढे भारी, आपण म्हणतो बिहारचे एवढे प्रोफेशनल माझे मित्र आहेत, त्यांच्या घरी मोठमोठाले हे कन्स्ट्रक्शन वगैरे. भोकाल चल रहा है वहाँ, भोकाल. नाही सगळे स्टार्टअप आणि नाही सगळ्यांच्या घरी बिझनेस आजकाल. आणि आजकाल खरंच नाही का यंग पिढीला पण खूप जास्त क्रेज लागलेलं आहे याचं, काय म्हणतात त्याला, बिझनेस. हा, फक्त एवढं आहे की सगळे उड्या मारणार आहेत आज ना उद्या, पुढच्या 5 वर्षामध्ये, पुढच्या 10 वर्षामध्ये इतका रिव्हॉल्युशनरी चेंज येणार आहे, जीडीपी ग्रोथ एवढी होणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे एक्सपिरियन्स पर्सन आहेत म्हणून सांगतोय की इन्व्हेस्ट करायच्या आधी कुठेतरी एक्सपिरियन्स घ्या. जर तुम्हाला एक्सपिरियन्स 0 असेल तर इन्व्हेस्ट एकदम नेक्स्ट लेवल इन्व्हेस्ट नका करू. थोडंसं जेवढं तुमचं कॅपॅसिटी, समजा 1-2 लाख रुपये, ते पण खूप मोठे झाले. समजा मी माझ्या ह्याने सांगायला 1-2 लाख रुपये एक रिस्क घेऊ शकतो आपण, पण उगाच 10 लाख 15 लाख 20 लाख मतलब नाहीये. तर एक्सपिरियन्स घ्या. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही कपड्यात दुकान तुम्हाला टाकू वाटते की आजकाल कपड्याचं खूप ट्रेंड चालू आहे, इंस्टाग्राम स्टार सगळे नाही का कपडे, रुबाब बिबाब कपडे स्वतःचे काय म्हणतात मर्चंडाईज वगैरे काढतात, तर हे सध्या खूप ट्रेंड चालू आहे आणि प्रॉफिट मार्जिन पण चांगली आहे. फक्त जर तुम्हाला टाकायचं असेल तर आधी दुसऱ्या दुकानावर काम करा आणि लाज नका मानू यार बाई, बिलकुल नाही. तुम्हाला लाज वाटायचं तुमच्या गावात, दुसऱ्या गावात जाऊन काम करा, अपडाऊन मारा, तसं काय नाही. पण एक्सपिरियन्स खरंच पाहिजे. सगळ्यात मेन गोष्ट एक्सपिरियन्स. आता मी जे माझं फ्युचर जे स्टार्टअप आहे 8-9 महिन्यात, मी पहिले आता गेलो एक कंपनी सोबत बोलणं पण झालं, 3 महिन्यात तिथं एक्सपिरियन्स घेणार. आपल्याला पण प्रत्येक गोष्ट कळायला पाहिजे ना. आता मी जे स्टार्टअप करणार आहे, मला त्याच्यातला एक्सपिरियन्सच नसला आणि मी जर तिथे इन्व्हेस्टमेंट 10 लाख केले, आपल्याला तर माहीत पाहिजे ना की आपण काय करायचो. कारण की बेसिक गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत स्टार्टअपमध्ये. आणि एक सिम्पल लॉजिक सांगतो मी. फॉर एक्झाम्पल, तुम्ही 10 लाख रुपये इन्व्हेस्ट करताय आणि तुम्ही एवढी धावपळ काढून सगळं काटून कुठून जर तुम्हाला 8-10 हजार रुपये महिना उरत असेल तर काहीच मतलब नाही. तुम्ही असं पण कुठं तरी बँकेत एफडी केली ना, 10 लाखाला 10 हजार रुपये महिना MIS चालू होतो. कुठं नसेल देत तर माझ्याकडे आणि मी देतो तुम्हाला 10 लाखाला 10 हजार रुपये महिना MIS. म्हणून जर तुम्ही इन्व्हेस्ट करताय, कमीत कमी तो बिझनेस प्रॉफिट मार्जिन पूर्ण कटून 30-35% तर राहायलाच पाहिजे. मग धंदा करायला मजा आहे. नाही तर मग काय उगा धावपळ करा, पळपळी करा, मतलब नाही. बाकी खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. तुम्हाला कसं वाटलं आमच्या पॉडकास्टवर? एकदा बोला मित्रांना, तुम्ही तिकडे बघितलंच नाही. सगळ्यांना नाही, पहिल्यांदा तर तुम्ही मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. अरे यार, थँक्यू फ्रॉम माय बॉटम ऑफ माय हार्ट. आणि खरंच मला बोलून भारी वाटलं. आणि मी फर्स्ट टाइम होतं तुझं? फर्स्ट टाइम होतं कॅमेरा समोर, फर्स्ट टाइम आलो मी. ह्याच्या आधीच कधी आलोच नाही मी, म्हणजे असं पॉडकास्ट वगैरे शूट कधीच नाही केलं, फर्स्ट टाइम. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे जे मला एक्सपिरियन्स झाला ते मी सांगितला. आणि हे जे पॉडकास्ट जेवढे जण बघतात तेवढे जण एकच सल्ला देऊ शकतो, बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे तर बिझनेसच करा. आणि नोकरीमध्ये असं काही अदर ऍक्टिव्हिटी, डान्सिंग झालं, ऍक्टर, माझे मित्र पण ऍक्टर आहेत, त्याच्यातच करा. कारण फॅमिली सोबत जर तुमचं म्हणजे फॅमिली जर हे करत असेल तर मेन म्हणजे तुमच्या वडिलांना वगैरे समजून सांगा, एवढंच मी सांगू शकतो. खूप सोपं असतं बरं हे. आणि खूप इम्पॉर्टंट मुद्दा हा, तो करतोय म्हणून मी करतोय असं बिलकुल नाही. तुम्हाला जी आवड आहे, कंपल्सरी नाही सगळ्यांना बिझनेस. कधी कधी हे बघा, 10 पैकी 20 पैकी 100 पैकी मी तर मला एक बिझनेसमॅन असतो. बाकी 99 ट्राय करतायत, पण तुम्हाला जमलं नाही तर लवकर समजून घ्या की हे मेरे बस की बात नाहीये आणि मूव ऑन व्हा. उगाच तिथं अडकून राहू नका. कारण प्रत्येक वेळेस नवीन बिझनेस इन शॉर्ट 100. हे बघा, सगळ्यात पहिले तर नाही का, तुम्ही दुकान टाकलं आणि तुम्ही बिझनेसमॅन नाहीयेत हे डोक्यात क्लिअर करून घ्या. तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड आहेत, तुम्ही व्यापारी आहेत. बिझनेस आमच्या टर्म मध्ये इज लाईक कॉर्पोरेट बिझनेस. ते असतो ना सीईओ टेबल, सीईओ, HR खाली टीम मॅनेजमेंट वगैरे तो वाला. जर तुम्ही तुमच्या खाली 1-2 मुलं आहेत फक्त, तुम्ही एका दुकानावर बसलेत, ज्या दिवशी तुम्ही त्या दुकानात गेले नाही त्या दिवशी ते दुकान बंद राहिलं तर तो बिझनेस नाहीये मित्रांनो. तुम्ही फक्त स्वतःला नोकरी दिली आहे हे क्लिअर करा पहिले. तसं करा. तसं जर ते म्हणत नाही ते वाईट आहे, ते पण खूप छान आहे, पण तुम्ही क्लिअर करा बिझनेस. आम्ही जे म्हणतोय, माझे जेवढे व्हिडिओ येत आहेत वगैरे,
तर हे सगळं कॉर्पोरेट लेवलचे आम्ही बिझनेसवाले बनतो. आम्ही एक्सपॅन्ड करतोय. माझी वैयक्तिक 32 जणांची टीम आहे. आम्ही हे वाले म्हणतोय बिझनेस. आणि जर तुमच्यात ते गुण असतील तर त्या व्यापारीमधून उठून तुम्ही सीओ लेवलला या. कारण फक्त सीओ लेवलला एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे टीम. एकटं माणूस नाही काय करू शकत. तुम्हाला काम डेलिगेशन करणं आहे. जर तुम्ही इंस्टाग्रामवरती काल पडला का तर आपला व्हिडिओ, जर तुम्ही इंस्टाग्रामवरती मला फॉलो नाही केलं काय, अभिषेक राजे पॉल नाव आहे. जस्ट रील मी कालच पोस्ट केलेली आय गेस. म्हणजे आता हे पॉडकास्ट कधी माहित नाही मला, 1-2 दिवसाखाली आली असेल रील. डेलिगेशन, व्हॉट इज डेलिगेशन. एक्झाम्पल दिलेलं ते कारवालं. जर माझ्या ड्रायव्हरला पगार आहे, परत एक्झाम्पल रिपीट करतोय मी, माझ्या ड्रायव्हरला पगार आहे 10,000 रुपये. पण ते 10,000 वाजवण्यासाठी मी म्हणून मी रोज घरून ऑफिसला जर स्वतः ड्राईव्ह करून जात असेल तर 1 घंटा उगाच पैसे देण्यापेक्षा मी ड्राईव्ह करतो. नो ब्रो, ते तुमचा प्रोडक्टिव्ह टाइम आहे. तुम्ही तिथं बसून काही काम करू शकतात. प्रोडक्टिव्ह काम म्हणतोय मी, टाइमपास व्हायला नाही, पोरी बिरी बघायच्या. आय नो वय आहे हे, तुम्हाला नाही का डिस्ट्रॅक्शन खूप सारे येतील. फोकस सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि असं पण म्हणत नाही की आम्ही एकदम टॉप आहेत भाई, म्हणजे एकदम दुधान धुतल्या, तसं पण नाही. आम्ही पण ह्या सिच्युएशन मधून जातोय. आम्ही स्वतःला ट्राय करतो डेव्हलप करायचं. फोकस, डिसिप्लिन मस्ट आहे. डिसिप्लिन का तर तुम्ही बिझनेसमॅन म्हणजे तुम्ही एक ऑन्टरप्रेन्योर आहे. तुम्ही जे बोलला तो आखरी शब्द, जर तुम्ही स्वतःचा शब्द पाळत नसताल तर दुसरे पाळणार नाहीत. हे एकदम क्लिअर टाकून द्या. रोज सकाळी जर 7ला तुम्ही ऑफिस जात असाल, जर तुम्ही 7ला नसेल तर तुमची पुढची हळूहळू टीम 7 म्हणजे मी 7ला जातो म्हणून म्हणतोय, नाहीतर जे पण असेल टाइम 9चा 10चा ऑफिसचा टाइम, जर तुम्ही त्या टाइममध्ये नसताल तर हळूहळू टीम पण लेट येणं, काम न करणं, तुमचा कंटिन्यू त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. खूप इम्पॉर्टंट आहे डेलिकेशन, टीम. आणि जर तुम्ही बिझनेसमॅन बनायचं असाल, व्यापारी लेवलचा तुम्ही जर विचार करत असाल, मला खूप जास्त खुशी होईल तुम्ही नाही का सीओ लेवलचा विचार करा. कारण जर तुमचा कॅपॅबिलिटी आहे तुम्ही बनणार यार, तुम्ही का नाही बनणार. स्वतः फक्त मेहनत करा, फोकस करा. बाकी खूप छान वाटलं दादा तुमचं भेटून. एकदम थंड हात वाटला. एकदम एसी चालू आहे काय, एसी आओ पेसावते पे एकदम बहुत प्यारा लगा. वन मोर सक्सेसफुल पॉडकास्ट विथ प्रतीक दादा घाटूल.